चाय प्यायला लागल्यात सगळे. इथे चाय. टाइम आहे सकाळ 52. आम्ही आता किती वाजून किती मिनिटं झाले? 6ला आता 5 मिनिटं आहेत. आता आम्ही उठलो 3ला. आता आम्ही निघाले आहेत. मालकी अजून मागे आहे. चाय प्यायला लागले. लाड लाड करून मला नेला शिर्डीला, साईनी नेला शिर्डीला. लाड लाड करून मला नेला शिर्डीला, साईनी नेला शिर्डीला. बाबानी नेलं शिर्डीला, नेलं शिर्डीला. आम्हाला एक स्टॉप चांगला भेटला तिथे घराच्या इथे बाहेर होत्यावरती. आता नेक्स्ट स्टॉप कसा, पुढच्या स्टॉपला आम्हाला कसा पाणी भेटतो काय माहिती. बघू शकता तुम्ही. आता कालचा ब्लॉग अजून पडला नाही, आज पडेल ब्लॉग पहिल्या दिवसाचा. तो तुम्ही बघा. भरभरून आम्हाला प्रेम द्या. लाईक शेअर कमेंट वगैरे करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आता तुम्हाला पुढचं काहीतरी दाखवतो. आता आम्ही नागला क्रॉस केलाय. बघू शकता तुम्ही. हे नागल्याचं ते आता सध्या काम चालू आहे. नागला आता आम्ही क्रॉस केलाय. चालू आहे आता पुढे अजून आम्हाला हट्टात चालून नाश्त्याचे स्टॉप आहे. पालखी आले आता जवळ मागे. लहान मुलगा आहे माझा म्हणून त्याच्या सोडला माझं चालायचं होतं, नाहीतर एवढ्याला आम्ही कधीच निघाले असते आणि तिथे जवळपास पोचले असते. बघू शकता तुम्ही. आणि ही माझी बहीण ती पण थकते लगेच. एकेरीला पण तशीच आणि आता पण गेल्या वर्षी पण गेलेली. या वर्षी आहे नॉर्मल, गेल्या वर्षी एकदम बेकार. आता चालले तशीच चालत आहे. फक्त सॉफ्ट राहते. शिर्डीला जाऊया पायी पायी. ओढत शिर्डीच्या साईच्या भेटीची वाटत दिसत साई. सदा सबुरी बोलत सारे शिर्डीला जाऊया पायी पायी. लाड लाड करून मला नेला शिर्डीला, साईनी नेला शिर्डीला. नेलं शिर्डीला, बाबानी नेलं शिर्डीला. मुलांनी निशाणे घेतले. बघू शकता तुम्ही. निशाणे घेऊन चाललाय. त्याला वजन सांभाळत पण नाही तरी पण चाललाय घेऊन. आमची पहिली निशाणी. चला आता तुम्हाला नाश्त्याची टॉपवरती भेटूया. हाय गाईस. लहान पाय आम्ही क्रॉस केलाय. आता पुढे मोठा पाय
तर पायगावच्या पुढे आमचा शॉप आहे नाश्त्याचा, बघू शकतात तुम्ही. आता नाश्त्याच्या स्टॉपवरती पोचल्यावरती काय असते नाश्त्याला ते तुम्हाला दाखवतो गड्यावरची. तर चालायला लागला, थांबला नाही तो, कुठेही थांबला नाही, पूर्ण नॉन स्टॉप चाललाय. तसं आम्हाला पण चालतो, आमच्या पुढे जातो, आम्हाला पुढे नेतो, पण मागे पडतो, पण नंतर चालत नाही. आणि त्याप्रमाणे जायचं नाही. बहुतेक जणांना, खूप जणांना मागे टाकला. आता नाश्त्याचा स्टॉप कधी येतो असं झालं, कारण का आम्ही आराम केलाच नाहीये. पाणी पिलाय ना, तो पण चालत चालत पिलाय. रात्री झोप पण नाही भेटले, मच्छरांनी फोडलाय. मच्छर मच्छराने हैराण केला. आणि बाजूला शॉप आहे तो ट्रेनचा, तर ते ट्रेनच्या आवाजाने पण आम्हाला चांगली झोप पण नाही भेटली आणि मच्छर पण खूप चावत होते. नाश्त्याच्या शॉपवरती नाश्त्याला काय असते चला पुढे जाऊन बाय. सो हाय गाईज, साईराम भावांनो. आता आम्ही स्टॉपवरती पोचले आमच्या नाश्त्याच्या. नाश्त्याच्या स्टॉपवरती पोचले आम्ही, बघू शकतात तुम्ही. हे बघा चालले येतात आम्ही नाश्त्याच्या स्टॉपवरती. भरपूर आम्हाला वाटलं का खूप लांब आहे का काही नाश्त्याचा स्टॉप, शेवटी आला. चला आता तुम्हाला दाखवतो नाश्त्यामध्ये काय काय आहे काय नाही ते. त्याला पोहे बनायला लागलं. हे नाश्त्याची तयारी चालू आहे इकडे. हॅलो साईराम भावांनो, आता आम्ही नाश्ता करून निघालेत. आम्ही आता निघालोय नाश्ता करून. नाश्त्याला कांदा पोहे आणि शिरा होता नाश्त्याला. गेल्या वर्षी उपमा होता, आता यावर्षी कांदा पोहे होते आणि शिरा होता. निघालोय आता आम्ही निघालो. आता आम्हाला दुपारच्या वस्तीवरती पोहोचायला आहे. मध्येच आम्हाला stop भेटला. थंड बिंड सगळं भेटतं. बघत राहा तुम्ही पुढे. आता खारबा होईल थोड्याच वेळात. ये ना बघा मंडळी, पोलीसवाले मागे येत आहेत. चला आता पुढे भेटूया दुपारच्या स्टॉपवरती. आता मध्ये मला थोडंसं खरेदी करायचे हरभावच्या यायचं, नाहीतर तिथे नाही भेटलं तर भिवंडी मध्ये संध्याकाळी. चला भेटूया पुढे. साईराम मित्रांनो. हाय गाईज, आता आम्ही चालल्यात, बघू शकता तुम्ही. तुझा गॉगल पण नाही काढला का तू? मग खाली चप्पल मध्ये काहीतरी अडकलं.
चला, आम्ही चाललोय. आता आम्ही आमचं मामाचं गाव कधी येतं आणि वडगर. आईला कधी भेटतं असं झालं. तुम्हाला ब्लॉग मध्ये त्या वडगर वरून आम्ही एक्झिटला गेलेले पदयात्रेला तुम्हाला बघायला भेटलं असेल ना. आता आम्ही आता तिथूनच पण आम्ही चालल्यात. तिथूनच चाललो. आता आम्ही तिथूनच चालल्यात. पण रस्ता अलग आहे. हा, तो रस्ता तिथून जातो राईट साईडला. आम्ही आणि मार्केट मधून जाणार आहोत. आम्ही ते सरळ गेलेलो जातो. आम्ही भिवंडीच्या स्टेशनवर. आम्ही आता मार्केट मधून जाणार भिवंडी मधून पाईपलाईन मधून. तिथून आम्ही शॉपिंग पण करायची आम्हाला बाकी आहे ती आज Shopping करू आहे. आम्ही. काल आम्हाला मंगल बाजारात कामनला बॅग नाही भेटली. जे बाकी काय सामान होतं छोटं मोठं ते पण नाही भेटलं. या इकडे भिवंडीच्या बाजारात घेऊ आज. सनग्लासेस पण नाही भेटले. सनग्लासेस पण पाहिजेत. डोळ्यावरती ऊन लागते आणि बॅग पण घ्यायचे. चला बघूया पुढे काय भेटते काय नाही. भेटलं नाही तर पूर्ण मूड ऑफ होईल. भेटू द्या. साईबाबाच्या कृपेने सगळं भेटू द्या. भेटायलाच पाहिजे काय. पुढे बघा आमची आई येते तेव्हा दाखवतो आम्ही तुम्हाला. पुढे दाखवतो तुम्हाला. हे बघ सगळे पूर्ण साई भक्त चालले. साईराम भावांना तुम्ही बघू शकतात. ही वीटभट्टी. मी रस्त्याला चाललोय तर हे बघा तुम्हाला दिसेल. मी अगोदर पण तुम्हाला दाखवलेलं वीटभट्टीवरचं ब्लॉग. हे बघा बघू शकता तुम्ही. काहीच ही बघा आमची माता आहे. तो हे गाईड इथे फायनली आम्हाला बॅग भेटलंय. बघू शकता तुम्ही. हे माझी मिसेस बॅग घ्यायला लागली. दुकानामध्ये पूर्ण त्रास भरपूर त्रास झाला बॅगसाठी. फायनल बॅग भेटली आम्हाला. 150 मध्ये 150 बरोबर आहे. सनग्लासेस आहे. सनग्लासेस दोन्ही पण वस्तू आम्हाला भेटतील आता इथे. ग्लास पण आणि बॅग पण. हा ब्लॅक मध्ये. बघा आता ग्लास घ्यायला लागलाय. ग्लास बघा चांगला वाटतो का. एकदम इथे पडग्याला दुपारची इथं साईबाबाचा देखील गेला ना तरी. हा आपल्या साईबाबाचा देखील गेला ना. हाय गाईज फायनली आम्हाला भेटलं या शॉपमध्ये. या खारबावच्या शॉपमध्ये तुम्ही पण विजिट करा. तुम्हाला पण इथे वस्तू भेटेल. जी नाही मिळणारी वस्तू असेल ना ती पण इथे भेटेल. सर्व काही भेटते. लहान मुलांपासून सगळी पूर्ण खेळणी सगळी भेटते. चला फायनली मला सनग्लासेस पण भेटते आणि पाऊच पण भेटला. चला आता आम्ही आमच्या वस्तूच्या फायनली शॉपवरती आम्हाला बॅग भेटलेली आहे. दादा चष्मा जे सामान पाहिजे होतं ते भेटले. आता बाकी बघू पुढे. आता बाकी काय घ्यायचं. आता बाकी काही काहीच नाही झालं सगळं. झालं. आता पूर्ण झालं सगळं.
मी आईला भेटणार आहे. हा बाकी स्प्रे घ्यायचे. तो हे गाईस खारगावचा बाजार भरला. कारपावचा बाजार भरलेला आहे. हे बघू शकता तुम्ही मच्छीचा. हे बघा कंचे आहे तुम्ही वसईचे आम्ही नांगावचे. हा ती वसईची आई भेटलेली. आता आम्ही वसईची आई भेटलेली. हा पेढे मध्ये पूर्ण सगळे वसईचेच आहेत. कसा शेकडा आहे साईराम राम साईराम. बुधवारचा बाजार भरलेला आहे. अर्धा बाजार मागे गेला. आता तुमच्या मावऱ्याचा बाजार भरलाय. केवढा आहे बघा. जेवढं पाहिजे तेवढं सुकी मच्छी पाहिजे असेल ना तर यावर खारगावला आणि आगाशीला खूप मच्छी भेटते. तिकडे स्वस्त भेटते. महाग नाही भेटत जास्त. हे बघा केवढी आहे. ग्रेट सगळं आहे. या आई बसल्यात मावरं विकायला. यानं मारून आणलं. हे बघ बघित नाही कोणता तरी घे. तुला काय देऊ? ऍसिडिटी झाले का काय काय ऍसिडिटी झाले तुम्हाला ऍसिडिटी झाले का तुम्हाला दोघांना आम्हाला ऍसिडिटी घ्या. आमच्या मावशीचा थंड पिवायला लागले. मावशीचं थंड पिवायला नाही लागलं. यानं वारून आणलंय. हे बघ थंड पिवायला सगळ्यांना पहिला आम्हाला ईद. टाकून राहिलं. ईद किल्ले करून वारून आणलंय. बाकी देवा तिथे बसले. नंबर लागलाय बघ. हे बघ वारून आणलंय. साखरपुऱ्याला आले का तुम्ही? कोणचं आहे हा नाव नाही माहित. मग थंडा घेवा तर बस. आता आम्ही थंडा पिला. आता चालले. आता आम्ही वडघरच्या स्टॉप वरती आहे. अजून आम्हाला दुपारच्या वस्तीवरती जायला कमसे कम 3-4 किलोमीटर असेल. आता पुढे साईबाबाचं मंदिर आहे. तुम्हाला दाखवतो. तिथे छोटासा एक ब्रेक घेतात. मंदिरामध्ये दर्शन वगैरे करतात परत निघतात. बघू शकता तुम्ही हा वडघरचा नाका. कशात एकदम मजेत. आम्ही आईला आणि मामाला बघायला थांबलो इकडे. हे बघा मामा पण आल्यात बघायला आम्हाला. ही बघा आमची छोटीशी. हे बघा बसले. तुम्ही बघितलेलं ना. तिकडे आता आम्ही पाया पडणार. 5 या 2 मिनिटं बसणार. सुकून घेणार पायाला. मग आम्ही चालायला लागणार. बघा तुम्ही साईबाबाचं मंदिर पुढे. आता आलो आम्ही. आता गेट मधून एंट्री करू. बघू शकता.
शकता तुम्ही. हे बापांचं मंदिर आहे. ओम साई श्री साई आय नमः. ओम साई श्री साई. जय जय. हाय गाईज, आता आमचं दर्शन झालं देवळामध्ये. आता आम्ही चाललो आता आम्ही दुपारच्या वस्तीवरती. मग तिथे थोड्याच वेळात आता जास्त नाही, 2-2.5 किलोमीटर असेल तेवढंच आमचा स्टॉप लागेल. स्टॉप येईल आमचा. तुम्हाला दाखवतो तिथे आमची स्टॉपवरती आराम करायची व्यवस्था कशी आहे आणि जेवणामध्ये काय. काल रात्री तर हे होतं, 2-3 डाळ, भाज्या होत्या. वाटाण्याची भाजी आणि काबुली चण्याची भाजी होती. आता तुम्हाला दाखवतो आता दुपारच्या जेवणाला काय. चला पुढे भेटूया. साईराम. हाय गाईज, आता आम्ही वस्तीवर पोहोचलो आहोत. बघा दादा आमच्या बॅगी घेतोय. आमचा दादा बॅगी घ्यायला लागलाय. वस्तीवर पोहोचलो आता. तिकडे पालखीची व्हिडिओ काढ. पालखी पण आली. जय दाल आहे, गुलाबजाम, वाटाण्याची भाजी, बटाट्याची भाजी, जिलेबी, डाळ, भात, लोणचं, साईराम भाऊ. जिलेबी सगळं आहे. हे बघा किती व्हरायटीज आहेत. खीर आहे, अजून पापड आहे, अजून जिलेबी आहे, अजून गुलाबजाम आहेत, अजून चण्याची भाजी आहे, डाळ आहे, उसळ आहे आणि ही कशी भाजी आहे, वाटाण्याची भाजी आहे, मिक्स वाटाणा आणि हे छास आहे. या तुम्ही पण जेवायला. बघा साईराम भावांनो, आता आम्ही निघाले दुपारच्या वस्तीवरून. आता आम्ही चालले 2-3 तास मस्त आराम केला. खूप चांगला वाटलं. जरा आराम केला होता. जेवायला पण नव्हतं मन करत, जेवायला जायचं. कसं तरी जेवलो. थोडं चांगलं पण झोपलेला होता. आता चाललोय. आता पुढे स्टॉप आहे गेल्यावर्षीच्या वस्तीवरतीच आहे का कुठे आहे काय नाही. बघूया. तिथेच असेल तर साईबाबाचं मंदिर पण आहे
चांगली होती वस्ती ती. बघूया आता पुढे. चला साईराम, भेटूया पुढे. नंगड्या पायाला माझ्या पैसे द्याल का, पैसे न द्याल, पैसे न घालून टाकायचं हिला. खुई खुई मोरावानी मी होणारी ना. मी झालं, तुम्ही येता का माझ्या साईला मिळायला. तुम्ही येता हाय गाईस, फायनली आता आम्ही पोहोचलो आमच्या स्टॉपवरती. माझ्या साईचा सोला रंगतैयो भक्तांचा जमतोय बेला, भक्तांचा जमतोय बेला. साई चरणाची येऊन मी माथा जोडते तिला, माथा जोडते तिला, माथा जोडते तिला. साई माझा भक्तांना भक्तांना देवी ती कावली. साई माझा भक्तांना भक्तांना मनाला वाटतंय देवा, मनाला वाटतंय देवा, मनाला वाटतंय देवा. मनोभावाने साई देवा, करताना दिनात सेवा, करताना दिनात सेवा. साई तुझी पालुकी पालुकी गावात मिळविली. साईराम बाबांनी आता आम्ही जेवते, आता झोपायला लागलेत, खूप थकल्यात. आता सकाळी तुम्हाला तिसऱ्या दिवसाचा तुम्हाला दाखवतो. हे बघा, बघू शकतो तुम्ही. हाय गाईज, गुड नाईट, साईराम. आम्ही झोपायला लागल्या. वनची पायाची मालिश झाली. एक तर पूर्ण डायरेक्ट झोपले, पूर्ण गोंगडून झोपले, बघू शकता तुम्ही. चला उद्याला भेटूया. उद्याचा ब्लॉग तुम्हाला परवांना बघायला भेटेल. उद्याला आम्ही कसारा घाटाच्या खाली वस्ती असेल सकाळी. परवांना सकाळी आम्ही काढतो. साईराम मित्रांनो.